We have started the unit of the burden of proof and estoppel. We have finished out the burden of proof, okay? And we are dealing with the concept of the estoppel. We have gone through some of the types of estoppel up to the point. Now we are going to deal with the concept of the promissory estoppel, okay? The very first point we are going to see what is mean by this particular concept of the promissory estoppel. Now check out, see. Promissory estoppel is a legal principle which prevent a person फ्रॉम गोइंग बॅक ऑन अ प्रॉमिस मेड. तुम्ही एकदा प्रॉमिस दिले की नाही, तर तुमच्या प्रॉमिस पासून तुम्ही परत मागे वळू शकत नाही. इवन वेन नो फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट एक्झिस्ट, इफ अदर पार्टी हॅज रिलाइड अपॉन दॅट प्रॉमिस टू देअर डिट्रीमेंट. जर अदर पार्टीनं तुमच्या प्रॉमिसवर विश्वास ठेवलेला असेल तर तुम्ही तुमच्या प्रॉमिस पासून नंतर पलटू शकत नाही. इट इज बेस्ड ऑन द इक्विटी, गुड कॉन्सन्स, फेअरनेस. ओके, हे इक्विटी आहे ना, गुड कॉन्सन्स आहे, सतसत विवेक बुद्धी आहे, बरोबर, की प्रॉमिस केले तर ते मोडायला नाही पाहिजे. अँड इट एम्स टू प्रिव्हेंट द इनजस्टिस दॅट मे अकर. द प्रॉमिसर इज अलाउड टू रिट्रॅक्ट हिज प्रॉमिस. जर तुम्ही प्रॉमिसरला त्याच्या प्रॉमिस पासून पलटू दिलं तर इनजस्टिस होईल. ओके, म्हणून मग प्रॉमिसरी एस्टोपेल तुम्हाला तुमच्या प्रॉमिस पासून पलटू देत नाही. इन सिंपल वर्ड, अ पर्सन हु मेक अ प्रॉमिस नोइंग दॅट द अदर विल रिलाय ऑन इट, ओके, कॅन नॉट लॅटर डिनाय द प्रॉमिस इफ वुड कॉज अ हार्म और इनजस्टिस. दुसऱ्याला जर तुम्ही केलेल्या प्रॉमिस पासून पलटला, हार्म होणार असेल तर लॉ तुम्हाला प्रॉमिस पासून पलटू देत नाही. नेचर ऑफ डॉक्ट्रिन बघा काय लिहिलंय. प्रॉमिसरी एस्टोपेल इज नॉट बेस्ड ऑन अ कॉन्ट्रॅक्ट but on the reliance. It acts as a equitable remedy. Developed to enforce the honesty, fair dealing. लोक आपल्या प्रॉमिसला काय करतील सांगा तर फॉलो करतील, फेअर डिलिंग करतील. The doctrine prevent a promiser from acting inconsistency with the promise once the promisee has changed his position relying on it. Okay, एकदा तुम्ही प्रॉमिस दिलं, तुमच्या प्रॉमिसवर प्रॉमिसीने आपली पोझिशन चेंज केली, तर लॉ तुम्हाला तुमच्या प्रॉमिस पासून पलटू देत नाही. ओके, नाव नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू डील इज इसेन्शियल्स ऑफ द प्रॉमिसरी एस्टोपेल. काय इसेन्शियल आहे बघा. नंबर वन, क्लिअर अँड डेफिनेट प्रॉमिस. आधीचं प्रॉमिस तुमचं क्लिअर अँड डेफिनेट पाहिजे. ओके, देर मस्ट बी अन क्लिअर, अनइक्वोवेकल अँड अनएम्बिग्युअस प्रॉमिस मेड बाय द वन पार्टी. कोण आहे तो? प्रॉमिसर. टू द अनदर पार्टी कोण आहे सांगत? द प्रॉमिसी. नाव सेकंड बघा, रिलायन्स बाय द प्रॉमिसी. तुम्ही नुसतं प्रॉमिस केलं डॉक्टर ऑफ प्रॉमिसरी एस्टोपेल अप्लाय होत नाही काय. व्हॉट इज इम्पॉर्टंट की प्रॉमिसीनं तुमच्या प्रॉमिसवर विश्वास ठेवून पुढे ऍक्ट केलेला आहे. द प्रॉमिसी मस्ट हॅव रिझनेबली रिलाइड ऑन द प्रॉमिस. दिस रिलायन्स शुड बी सच दॅट द प्रॉमिसी चेंजेस हिज पोझिशन. ओके, तिसरं बघा, प्रॉमिसीनं तुमच्या प्रॉमिसवर विश्वास ठेवून आपली पोझिशन अल्टर केलेली आहे. ओके, से फॉर एक्झाम्पल तुम्ही लोन देतो म्हटला म्हणून प्रॉमिसीनं बांधकाम चालू केलं आणि आता सडनली तुम्ही बँक लोन द्यायला डिनाय करायला लागले, तर लॉ प्रॉमिसरी एस्टोपेल लावेल, तुम्हाला लोन डिनाय करता येणार नाही. ओके, द रिलायन्स मस्ट कॉज सम डिट्रीमेंट, लॉस और प्रेजुडाइज टू द promisee. This means that the promisee must have sufficient harm or given up सम बेनिफिट बेस्ड ऑन द प्रॉमिस. प्रॉमिसच्या बेसिसवर त्यांना काहीतरी हार्म स्वीकारलेलं असेल किंवा आपलं एखादं बेनिफिट सोडून दिलेलं असायला पाहिजे. आणि जर प्रॉमिस फुलफिल झालं नाही तर प्रॉमिसीला इनजस्टिस होईल. ओके, फायनली इट मस्ट शोन दॅट इट वुड अनफेअर अनजस्ट टू अलाउ द प्रॉमिसर टू गो बॅक ऑन द प्रॉमिस. तर काय होईल सांगा, तर हे डॉक्ट्रिन अप्लाय होईल. ओके, एक केस बघू आपण प्रॉमिसरी एस्टोपेलसाठी. सेंट्रल लंडन प्रॉपर्टी ट्रस्ट लिमिटेड वर्सेस हायट्रीज हाऊस लिमिटेडची केस आहे. In this famous English case, Lord Denning held that when one party make a promise which is knows will be acted upon by the other party. तुम्ही प्रॉमिस केला, तुम्हाला माहित आहे की अदर पार्टी तुमच्या प्रॉमिसवर विश्वास ठेवेल, तर इट इज सो स्टेटेड अपॉन द प्रॉमिसर विल बी बाउंड बाय इट इवन दो देर इज नो कन्सिडरेशन. तुमच्यावर ते प्रॉमिस बाइंडिंग असेल असं गृहीत धरलेलं. ओके, what is the position in India? बघा, in India also doctrine of promissory estoppel has been recognized, okay, and applied in the many cases. A leading case Union of India versus काय बघा, Anglo Afghan agencies म्हणून आहे, where Supreme Court held की even in the absence of formal contract जरी नसलं तरी government could be held liable for the promise it's made if the other party has acted upon it. अदर पार्टीने तुमच्या प्रॉमिसवर विश्वास ठेवून ऍक्ट अपॉन केलेलं असेल तर मग गव्हर्नमेंट वरती सुद्धा ते प्रॉमिस काय सांगा तर बाइंडिंग आहे असं कन्सिडर केलेलं आहे. ओके, सो हेन्स प्रॉमिसरी एस्टोपेल एक प्रिन्सिपल ऑफ अ फेअरनेस आणि इक्विटी आहे. प्रॉमिस जिथे दिलेला आहे
आणि समोरचा अदर पार्टी विश्वास ठेवतो तर तुमचं प्रॉमिस तुमच्यावरती बाइंडिंग असेल. ओके. नाव आफ्टर गोइंग थ्रू द प्रॉमिसरी एस्टोपेल कन्सेप्ट वी आर गोइंग टू डील विथ द कन्सेप्ट ऑफ द कन्स्ट्रक्टिव्ह एस्टोपेल. हा काय बघा, हे कन्स्ट्रक्टिव्ह एस्टोपेल. आता the constructive estoppel, its a meaning बघूया. It's a form of estoppel where although there may not be a direct representation or promise, promise direct दिलेलं नाहीये, पण तुम्ही तुमच्या वर्तवणुकीतून इनडायरेक्टली दाखवलेलं आहे, गृहीत धरायला लावलेलं आहे समोरच्याला तुमचं प्रॉमिस. ओके. The law treats certain fact or a contract as if the representation has been made so as to prevent a person from denying what logically flows from that conduct. Okay. So in simple term, law construct estoppel based on the circumstances so as to avoid the unjust result. Okay. लॉ तुमचं प्रॉमिस काय करते सांगा, गृहीत धरताय. तिथं तुम्ही डिरेक्ट प्रॉमिस दिले नाही, पण तुमच्या ऍक्ट न तुम्ही असं काही दाखवले की तुमचं प्रॉमिस कन्स्ट्रीव केलं जाईल, गृहीत धरलं जाईल. ओके. से फॉर एक्झाम्पल फीचर्स ऑफ द कन्स्ट्रक्टिव्ह एस्टोपेल बघा. नंबर वन, असं फॉर्मल प्रॉमिस नाहीये की मी देतो किंवा करतो. ओके. No formal promise किंवा express representation required. Constructive estoppel applies किंवा arises even when explicit promises are made. Okay. Implied promise असेल तरी सुद्धा constructive estoppel applicable होते. If the party ना आपल्या कंडक्ट मधून किंवा सर्कमस्टन्सेस मधून तुम्हाला असं अर्थ काढायला लावलाय की तुम्ही प्रॉमिस दिलाय, लीड टू अ लॉजिकल इन्फेरन्स दॅट दे शुड बी स्टॉप्ड. ओके. त्यामुळे तुम्ही तुमच्या कंडक्ट मधून दाखवलेलं आहे की तुम्ही XYZ गोष्ट कराल ज्याच्यातून समोरच्यानं तो अंदाज लावलेला आहे. नाव बघा. नेक्स्ट वन काय तर इक्विटी अँड फेअरनेस हा कन्स्ट्रक्टिव्ह प्रॉमिसचा बेस आहे. द डॉक्ट्रिन अप्लाइड टू प्रिव्हेंट अन अनफेअर डिनायल when one party acted in a way induce the reliance or a change of the positive by the other. Okay. फॉर एक्झाम्पल बघा, तिघ जण दुकानात आले काय, ते म्हणतात की आम्हाला माल उधार द्या. दुकानदारानं नाही सांगितलं, म्हटलं मी काय तुम्हाला ओळखत नाही. एक चौथा माणूस तिथं आला. हे तिघं काय म्हणतात बघा, तो आमचा पार्टनर आला. चौथा माणूस एक वेल नोन पर्सन आहे. तर चौथ्या माणसाने काय करायला पाहिजे होतं सांगा, लगेच म्हणायला पाहिजे होतं की मी काय ह्यांचा पार्टनर नाहीये. पण चौथा माणूस गप्प बसला, म्हणजे त्यानं त्याच्या कंडक्टनं दाखवलं की मी यांचा पार्टनर आहे म्हणून, आणि तुम्ही उधार माल द्या. मग आता उद्या त्या तिघांनी पैसे नाही दिले उधार मालाचे, चौथ्या माणसाला धरलं किंवा चौथ्या माणसाला लायबल केलं, तर चौथा माणूस लायबल असेल काय, तर येस, कन्स्ट्रक्टिव्ह प्रॉमिस ऍप्लिकेबल. नाव चेंज ऑफ द पोझिशन ऑर रिलायन्स. हा तुमच्या कंडक्ट वरती विश्वास ठेवून समोरच्यानं माल उधार दिला ना, मग तुम्ही त्याला लायबल आहे. ओके. द पार्टी रिलाइंग ऑन द कंडक्ट मस्ट हॅव अल्टर्ड हिज पोझिशन ऑर been influenced by the conduct even if not explicitly told something. Okay. Then next one बघा, recognition of implied representation or conduct. The court treat that the conduct as if it were a representation and thus stop the party from denying the implied representation. तुम्ही गप्प बसला म्हणजे तुम्ही इम्प्लाइडली दाखवला की तुम्ही त्यांचे चौथे पार्टनर आहे, त्यामुळे तुम्ही त्याला लायबल असणार आहे. देन लिमिटेड टू द डिफेन्स. हा कन्स्ट्रक्टिव्ह एस्टोपेलच्या बेसिस वरती डिफेन्स म्हणून घेता येऊ शकतो की ऍज विथ द अदर एस्टोपेल. कन्स्ट्रक्टिव्ह एस्टोपेल टिपिकली काय सांगा तर डिफेन्सिव्हली वापरला जातो. याच्या बेसिसवर सूट फाईल होणार नाही, पण डिफेन्स म्हणून ह्याला वापरता येईल. देन नेक्स्ट वन बघा, काही झालं तरी कन्स्ट्रक्टिव्ह एस्टोपेल कॅनॉट बी युज्ड टू इनव्हॅलिडेट द ऍक्ट विच इज अपोज टू पब्लिक पॉलिसी. पब्लिक पॉलिसीच्या अपोजिट ऍक्टला व्हॅलिडेट करण्यासाठी तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह एस्टोपेल वापरू शकत नाही. सो जिथे तुम्ही असं क्लिअर प्रॉमिस दिलेलं नाहीये पण तुमचं प्रॉमिस गृहीत धरलेलं आहे, त्यावेळेला ते कन्स्ट्रक्टिव्ह एस्टोपेल होते. एक्झाम्पल बघा, सपोज ए हू owns a building allows a B to occupy a portion of it. Okay. And carry out the business. काय ना Suppose A who owns a building, okay, A ची एक building आहे, allows B to occupy the portion of it and carry out the business over the years. Okay. Now त्यांना ऑब्जेक्ट करायला पाहिजे त्यांना की तू इथे बिझनेस नाही करू शकत, तो त्याला करू देतो विदाउट एनी विरोध, विदाउट प्रोटेस्ट ऑर एनी फॉर्मल स्टेटमेंट. अँड बी काय करते बघा तिथं तर एक्सपेंड सम मनी बेस्ड ऑन द अंडरस्टँडिंग ऑफ द कंटिन्युटी. हा मला इथं हा बिझनेस करू दिला असं विश्वास ठेवून तो काही पैसे वेस्ट करतो तिथं. ओके. लेटर ए ट्राईज टू इविट बी क्लेमिंग दॅट
देर इज ओनली अ टेम्पररी लायसन्स. पण कोर्टानं कन्स्ट्रक्टिव्ह प्रिन्सिपल अप्लाय केलं आणि होल्ड केलं की इज स्टॉप्ड फ्रॉम डिनाईंग बीच ऑक्युपन्सी अँड पोझिशन. ओके, बिकॉज एज कंडक्ट एक प्रकारे एम्प्लॉईड प्रॉमिस देते बीला की तू इथं थांबून बिझनेस करू शकतो वगैरे. त्यामुळे तुम्ही डिरेक्टली ऑब्जेक्ट करायला पाहिजे होतं, ते ऑब्जेक्शन घेतलं नाही. म्हणजे इम्प्लाइड एक्सेप्टन्स काय केलेलं सांगा तर दिलेलं आहे. आता एस्ट्रोपेलची कन्सेप्ट आपण ऑलरेडी 121 मध्ये बघितलेली होती. ओके, आता आपल्याला काही स्पेसिफिक एस्ट्रोपेल 122 आणि 123 मध्ये बघायच्यात. 122 मध्ये बघा, स्पेसिफिक एस्ट्रोपेल कोणामध्ये तर टेनंट आणि लायसन्सीच आहे. ओके, टेनंट भाडे करू, लायसन्सी ज्याला प्रेमायसेस लायसन्स वर दिलेलं असतंय. ओके बघा, नो टेनंट ऑफ अ इमोबल प्रॉपर्टी और अ पर्सन क्लेमिंग थ्रू सच अ टेनंट shall during the continuance of tenancy or at any time thereafter be permitted to deny that the landlord of the tenant had at the beginning of the tenancy a title to such a immobile property. भाडेकरू म्हणायला लागलाय की हा कुठं मालक आहे, हा मालकच नाहीये, मीच मालक आहे वगैरे वगैरे, किंवा एक तिसराच व्यक्ती मालक आहे असं भाडेकरूला म्हणता येणार नाही. हे एस्ट्रोपेल आहे, भाडेकरू हे स्वीकारून चालतो, किंवा भाडेकरूचे जे काही लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत टेनंटचे हे स्वीकारून चालतात की हा टेनन्सीचा किंवा या प्रॉपर्टीचा ओनर हा कोण आहे सांगा तर तिथे जो मालक आहे तो या प्रॉपर्टीचा ओनर आहे तिथं. ओके, सेम रूल कुणाला ऍप्लिकेबल आहे सांगा तर लायसन्सीला. नो पर्सन हु केम अंडर द इमोबल प्रॉपर्टी by the license of a person in a possession thereof shall be permitted to deny that such a person had a title to such a possession at the time when license was given. Okay, लायसन्स दिले त्यावेळेला हा लायसन्सरचा प्रॉपर्टी आहे, हे टायटल तुम्ही डिनाय करू शकत नाही. हा, तर हा सेक्शन 122 काय म्हणतो बघा की दिस सेक्शन एम्बॉडीज द स्पेसिफिक फॉर्म ऑफ एस्ट्रोपेल विच अप्लाइज टू कशाला सांगा तर रिलेशनशिप ऑफ लँडलॉर्ड टेनंट आणि लायसन्सर लायसन्सी. हा सेक्शन सांगतो की टेनंट किंवा लायसन्सी इज प्रिव्हेंटेड फ्रॉम चॅलेंजिंग द टायटल ऑफ द लँडलॉर्ड किंवा लायसन्सर. सिंपल आहे, जोपर्यंत ते टेनन्सी चालू आहे किंवा लायसन्स चालू आहे तोपर्यंत तुम्ही लँडलॉर्डचं किंवा कोणाचं टेनंट बघा तर लँडलॉर्डचं किंवा लायसन्सरचं टायटल डिनाय करू शकत नाही. तेच परत बघा आता एस्टोपेल अगेन्स्ट कुणाच्या सांगा तर टेनंट आहे. सिंपल भाषेत तेच परत लिहायचं आहे. टेनंट कॅनॉट डिनाय द टायटल ऑफ द लँडलॉर्ड ओनरशिप or a lawful title at the beginning of the tenancy. Even if the landlord's title was a defective or a later extinguished, tenant cannot take advantage of that factor while the tenancy subsists. भले त्या लँडलॉर्डचं टायटल डिफेक्टिव्ह निघलं तरी टेनंटला ते चॅलेंज करायचा अधिकार नाही आहे. ओके, द लॉजिक काय सांगत तर टेनन्सी इज क्रिएटेड थ्रू द एक्नॉलेजमेंट ऑफ द लँडलॉर्ड. त्याला तुम्ही मालक स्वीकारून तुम्ही त्याचं भाडे करू झालाय ना, टेनंट झालाय ना, त्यामुळे इट वुड बी अनजस्ट टू डिनाय इट. सेम रूल कुणाला अप्लिकेबल आहे सांगा तर लायसन्सीला. सिमिलरली अ लायसन्सी कॅनॉट डिनाय द पर्सन granting the license had the right to possession at the time of granting it. ज्याने लायसन्स दिलेला त्याला राईट नाही असं तुम्ही डिनाय करू शकत नाही. वन्स लायसन्सी एक्सेप्ट द पोझेशन दे आर स्टॉप्ड फ्रॉम क्वेश्चनिंग द लायसन्सर्स टायटल. एकदा तुम्ही लायसन्सर कडून पोझेशन घेतलं किंवा त्याचं टायटल तुम्ही डिनाय करू शकत नाही. ओके, सो कंटिन्युअन्स ऑफ एस्ट्रोपेल येतं. द एस्ट्रोपेल कंटिन्युअस ड्युरिंग द अँड इवन आफ्टर द टेनन्सी ऑर अ लायसन्स. ओके, कधीपर्यंत जरपर्यंत तुम्ही तुमचं पोझेशन सरेंडर करत नाही तोपर्यंत काय सांगा तर हे एस्ट्रोपेल कंटिन्यू आहे. त्याच्या मागचं रिझन बघा खाली चौथा पॉईंट, रॅशनल किंवा प्रिन्सिपल बघा. द प्रिन्सिपल एन्श्युअर स्टॅबिलिटी इन द लँडलॉर्ड टेनंट आणि लायसन्सर लायसन्सी रिलेशनशिप. ओके, एक्झाम्पल बघा खाली, टेनंटचं इलुस्ट्रेशन बघूया आपण. ए leases a house to the B. A न B ला हाऊस लीज वर दिला. Later during the tenancy B claims that A had the ownership of the house at the time of the lease. ठीक आहे. Under section 122 B is stopped from denying A's ownership because B accepted the tenancy under the A. नंतर बी म्हणू शकत नाही की तू घर मालक नाहीये, कारण ए कडूनच ते घर त्यानं काय केलेलं सांगा तर टेनन्सीवर घेतलेलं आहे. सेम रूल नंबर 2 कुणासाठी एक्झाम्पल आहे बघा, लायसन्सीसाठी.
X allows to occupy a shop as a licensee. After a year, Y refuses to काय लिहिलं बघा vacate and claim that X was not the rightful possessor. Okay, आता Y जो आहे, he cannot deny the X title at the time of granting the license. Y X चं title deny करू शकत नाही कारण Y न X कडूनच ती प्रॉपर्टी लायसन्स घेतलेली आहे. केसला बघा, विलास कुमार वर्सेस देशराज सिंगची केस आहे. A tenant after taking the possession under the lease later deny करतो की लँडलॉर्ड मालक नाहीये म्हणून तिथं actually the privy council held that the tenant is stopped from denying the title of the landlord at the commencement of the tenancy. Okay, same बघा मंगल सॉरी मंगतराम वर्सेस सरदार सिंगच्या केसमध्ये पण टेनंट डिनाइड द लँडलॉर्ड ओनरशिप. सुप्रीम कोर्टाने हेल्ड केलं की अंडर द प्रिन्सिपल ऑफ एस्टोपेल टेनंट कॅन नॉट डिस्प्यूट द लँडलॉर्ड टायटल. ओके, करस्पॉन्डिंग एव्हिडन्स ऍक्टचा सेक्शन किती होता याचं सांगा तर 116 एव्हिडन्स ऍक्टचा होता, जो आता भारतीय साक्ष अधिनियमचा किती आहे तर 122 आहे. आता पुढची प्रोव्हिजन बघा, कुणाचा रूल बघितला आपण गोडन एस्टोपेल ऑफ टेनंट आणि लायसन्सी बघितला आपण. आता बिल ऑफ एक्सचेंज बेली आणि लायसन्सी अशा टाईपचं एस्टोपेल येतं. ओके बघा, एस्टोपेल ऑफ द एक्सेप्टर ऑफ द बिल ऑफ एक्सचेंज बेली आणि लायसन्सी काय कन्सेप्ट आहे बघा, तर इथं वन बघत जाऊया. नो एक्सेप्टर ऑफ द बिल ऑफ एक्सचेंज shall be permitted to deny that the drawer had the authority to draw such a bill. Number one, एक्सेप्टर ऑफ बिल ऑफ एक्सचेंज आहे तो डिनाय करू शकत नाही की ड्रॉवर जो आहे बिल ऑफ एक्सचेंजचा म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज बनवणारा त्याला बिल ऑफ एक्सचेंज बनवायची ऑथॉरिटी नव्हती असं तो डिनाय करू शकत नाही तिथं. हा, देन बघा पुढे काय आलेलं आहे तिथं, लक्षात आलं पहिला, नो पर्स एक्सेप्टर ऑफ द बिल ऑफ एक्सचेंज shall be permitted to deny that the drawers had the authority to draw such a bill or to endorse it, nor shall the bailey or a licensee be permitted to deny that the bailor or a licensor has, at the time when the bailment or a license commenced, authority to make the bailment or the grant such a license. मी माझं घर माझं घड्याळ दुरुस्तीला टाकलं. ओके, ज्याच्याकडे दुरुस्तीला टाकले तो बेली आहे, मी बेलर आहे, तुम्हाला माहित आहे. आता बेली काय म्हणायला लागल्या, हे घड्याळ तुमचं नाहीच आहे. असं लॉ म्हणतो की बेलीला म्हणता येणार नाही कारण मी ते घड्याळ त्याच्याकडे दुरुस्तीला टाकलेले आहे, त्यामुळे मीच बेलर आहे. सेम लायसन्सी म्हणू शकत नाही की लायसन्सरला लायसन्स द्यायचा अधिकार नाहीये. ओके, सो बिल ऑफ एक्सचेंजचा जो एक्सेप्टर आहे तो म्हणू शकत नाही की बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ करणाऱ्याला ड्रॉ करण्याचा अधिकार नव्हता कारण तुम्ही त्याच व्यक्तीकडनं बिल ऑफ एक्सचेंज घेतले, त्याच व्यक्तीकडनं बेलमेंटचे गुड्स घेतलेले, त्याच व्यक्तीकडनं लायसन्स घेतलेलं. ओके, एक्सप्लेनेशन वन बघा, एक्सेप्टर ऑफ द बिल ऑफ एक्सचेंज मे डिनाय द बिल was really drawn by a person by whom it purport to have been drawn. If the bailee deliver the goods billed to a person other than the bailor, he may prove that such a person had a right to them as against the bailor. मग समजा असं झालं की तो दुकानदार म्हणतोय की घड्याळ तुमचं नाही आणि त्यानं राईटफुल ओनरला घड्याळ दिलं, ओके, मला न देता, तर मग त्या बेलीला प्रूव्ह करायला पाहिजे की बेलॉरच्या मालकीचं घड्याळ नाहीच आहे, माझ्याकडे पुरावे आहेत की हे घड्याळ बेलॉरचं सोडून दुसऱ्या व्यक्तीचं आहे तिथं. ओके, सो यू हॅव टू प्रूव्ह, तर मग तुम्हाला त्यांचं टायटल डिनाय करता येईल, अदरवाईज तुम्हाला त्यांचं टायटल डिनाय करता येणार नाहीये. सो व्हॉट दिस सेक्शन सेज बघा, द पर्सन सेज अ स्पेसिफिक रूल ऑफ एस्टोपेल ऍप्लिकेबल थ्री कॅटेगरी ऑफ पर्सनला. कुणाकुणाला बघा, एक्सेप्टर ऑफ द बिल ऑफ एक्सचेंजला, बेलीला आणि लायसन्सीला. काय प्रोहिबिट करते बघा हा सेक्शन तिथं, तर फ्रॉम डिनाईंग द ऑथॉरिटी ऑफ द पर्सन फ्रॉम हुम काय आलेलं तर ते डिराइव्ड देअर पोझिशन, कुणाची ऑथॉरिटी डिनाय करू शकत नाही तुम्ही, ड्रॉवरची, बेलीची आणि लायसन्सरची. ओके, ते तिन्हीला खाली परत एक्सप्लेन केलेलं आहे. नंबर वन, एक्सेप्टर एस्टोपेल ऑफ द एक्सेप्टर ऑफ द बिल ऑफ एक्सचेंज बघा, वन्स अ पर्सन एक्सेप्ट अ बिल ऑफ एक्सचेंज दे आर बाउंड टू ऍडमिट द ड्रॉवर हॅड ऑथॉरिटी. एकदा तुम्ही एकाकडून बिल ऑफ एक्सचेंज घेतलं की तुम्हाला ते एक्सेप्ट करणं बाउंड आहे. The acceptor cannot deny the drawer's right capacity to issue the bill. Acceptor त्याची कपॅसिटी डिनाय करू शकत नाही. ओके, देन बघा पुढे काय आलेलं आहे, मग कधी करू शकतो बघा, त्याला एक एक्सेप्शन आहे. However, as per explanation one, the acceptor may deny the genuineness of the bill itself if it is forged or not actually drawn up by the person
पर्पट टू बी ड्रॉन फ्रॉम. तुम्ही हे सिद्ध करू शकला की ते बिल ऑफ एक्सचेंज फ्रॉडलंट वगैरे आहे किंवा ज्यानं दाखवले त्यानं ऍक्च्युली ड्रॉ केलेलं नाहीये, तर मग तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता तिथं. ओके, देन बघा दुसरं, एस्ट्रोपेल ऑफ कुणाचं सांगा तर बेली. आता तुम्हाला आताच सांगितलेलं आहे. तुमची गाडी दुरुस्तीला दिला, तुम्ही बेलवर आहे, गाडी चा जो रिपेअरर आहे, मेकॅनिक आहे, तो बेली आहे तिथं. बेली म्हणू शकत नाही की ही गाडी पटवा मॅडमांची नाहीये, पण जर बेलीने हे सिद्ध केलं की पटवा मॅडमांची नाहीये, राईटफुल ओनरला पुराव्यासहित दाखवलं, तर बेली मग काय करू शकते सांगा तर बेलरचं टायटल डिनाय करू शकतोय. हा, a bailey is the one who lawfully receives the goods from the another person, bailor, okay, for some purpose like safe custody, repairing, etc. Once the bailment created, bailey is stopped from denying the authority of a bailor. Okay, he cannot claim that the bailor was not the owner of a goods, असं तो म्हणू शकत नाही, जनरल रूल. पण एक्सेप्शन बघा काय आलेलं आहे तिथे, एक्सप्लेनेशन टू प्रोव्हाइड अन एक्सेप्शन. इफ द बेली डिलिव्हर द गुड्स टू द अनदर पर्सन who proves a better title. Okay, then the bailor पेक्षा टायटल बेटर दुसऱ्याचं ते बेली सिद्ध करू शकला, तर बेली कॅन जस्टिफाय दॅट डिलिव्हरी. ओके, तिसरा पॉइंट बघा खाली काय आलेला आता. एस्टोपेल कुणाच्या अगेन्स्ट आहे आता, लायसन्सीच्या अगेन्स्ट. ओके, a licensee who is permitted to use the property belonging to another person is stopped from denying the license or authority. तुम्ही लायसन्सची ऑथॉरिटी डिनाय नाही करू शकत जनरल रूल मध्ये. लायसन्सी मस्ट रिस्पेक्ट द लायसन्सस टायटल. ओके, पण परत त्याला एक्सप्लेनेशन काय आलेलं बघा खाली या. पण एक्झाम्पलला पण काय टाकलेलं बघा की एक्स गिव्स अ परमिशन टू यूज द गोडाऊन टू वाय. नाव वाय कॅन नॉट लॅटर ऑन क्लेम की एक्स वॉज नॉट द ओनर. वाय नंतर काय करू शकत नाही सांगा तर तो ओनर नाही असं क्लेम करू शकत नाही. हा, एक्झाम्पल खाली आम्ही एक्स्ट्रा दिलेले आहेत, हे प्रत्येकाचे तिन्हीचे तीन एक्झाम्पल आपण ऑलरेडी वरती एक्झाम्पल घेतलेले आहेत. हा, करस्पॉन्डिंग प्रोव्हिजन कुठली आहे सांगा तिथं तर सेक्शन 117 एव्हिडन्स ऍक्टची करस्पॉन्डिंग प्रोव्हिजन आहे, जे आता काय आलेली आहे सांगा तर भारतीय साक्ष अधिनियमची 123 प्रोव्हिजन आहे तिथं. ओके, नाव एस्ट्रोपेल आणि ऍप्लिकेशन बघा पुढचा पॉइंट आलेला, डॉक्टर ऑफ एस्ट्रोपेल ऑन द प्रिन्सिपल दॅट अ पर्सन शुड नॉट बी अलाउड, काय अलाउड नाही सांगा तर टू डिनाय अ कॉन्ट्रॅक्ट डिक्ट व्हॉट ही हॅज वन्स रिप्रेझेंटेड. एकदा तुम्ही जे रिप्रेझेंट केलेलं आहे ते तुम्ही नंतर कॉन्ट्राडिक्ट करू शकत नाहीये तिथं. मग बघा एस्ट्रोपेल कुठल्या कुठल्या प्रकारच्या खाली, नंबर वन, एस्ट्रोपेल बाय रेकॉर्ड, त्याला क्वासी रेकॉर्ड किंवा क्वासी रेकॉर्ड एस्ट्रोपेल असे म्हटलं जातं. याच्यामध्ये काय बघा तर एस्ट्रोपेल बाय रेकॉर्ड अराइज वेन अ कॉम्पिटंट कोर्ट हॅज ऑलरेडी गिव्हन अ जजमेंट. ओके, और अ डिसिजन ऑन अ मॅटर, कोर्टाने एखादा डिसिजन दिलेला आहे अँड द सेम पार्टीज आर barred from relitigating or denying that decision in a subsequent proceeding. इट इज क्लोजली काय सांगा सीपीसी खालचं रेज जुडिकेटा होता की नाही, की एकदा कोर्टाने निकाल दिलेला आहे तर यू आर स्टॉप्ड फ्रॉम गिव्हिंग अ जजमेंट ऑन द सेम सूट. ओके, त्यामुळे बऱ्यापैकी सीपीसी रेज जुडिकेटा सारखं हे आहे. इसेन्स बघा, वन्स अ मॅटर हॅज बीन adjudicated by the court of competent jurisdiction between the parties, then बघा काय आलेला, they are bound by the decision and cannot reopen or contradict the same fact in a future. Okay, आता बघा कधी हा पर्टिक्युलर टाइप ऑफ एस्ट्रोपेल अप्लाय होते बघा, when the same dispute between the same parties already decided by competent court. तोच dispute parties मध्ये ऑलरेडी कोर्टाने डिसाइड केलेला आहे. when the issue already decided incidentally arises again and when a matter affecting the legal status of person or a property has been conclusively determined in a judgment in a realm, ऑलरेडी ह्या जजमेंट मध्ये हा मॅटर डिसाइड झालेला आहे आणि तोच मॅटर परत आलेला आहे, तर यू आर स्टॉप्ड फ्रॉम रिओपनिंग दॅट पर्टिक्युलर मॅटर. बघा एक्झाम्पल आता, इफ ए हॅज बीन डिक्लेअर्ड बाय कॉम्पिटंट कोर्ट एज अ लॉफुल ओनर ऑफ द प्रॉपर्टी खाली, हा लॉफुल ओनर ऑफ द प्रॉपर्टी म्हणून एक्झाम्पल मध्ये लॉफुल ओनर ऑफ द प्रॉपर्टी म्हणून एला डिक्लेअर केलेला आहे, तर बी कॅन नॉट लॅटर ऑन फाईल अ न्यू सूट टू डिनाय द एज ओनरशिप. ओके, or if A has been held guilty in a criminal case, he cannot be deny that finding in a later proceeding. So एकदा एक मॅटर फायनली डिसाइड झाला तर तो परत रिओपन होणार नाहीये तिथं. स्टॅट्युटरी प्रोव्हिजन बघा सीपीसी मध्ये सेक्शन 11 ते 14 आहे, तर नाही हे जरा चुकलेलं आहे काय, स्टॅट्युटरी प्रोव्हिजन चा पॉइंटच कट करून टाका. ओके, ई पॉइंट डिलीट करून टाका, असं कट मारण्यासारखं चालेल.
ओके. देन बघा एस्ट्रोपेल बाय डीड आहे पुढं. हा मिनिंग बघा. एस्ट्रोपेल बाय डीड अरायझेस कधी? when a person has made a certain statement, admission or representation in a formal deed, प्रॉपर कागद करून डीड करून तुम्ही लिहून दिलेला आहे, like a sale deed, mortgage deed, lease deed, etc. and latter person prevented from denying those factor in dispute arguing under deed. जे फॅक्ट तुम्ही डीड मध्ये स्वतः सांगितलंय ते नंतर तुम्ही डिनाय करू शकत नाही. सेन्स बघा. A party was executed, a deed is bound by the statement. Example बघा. A executed registered sale deed stating that he has sold a certain property to B and received full payment. मग आता ए नंतर म्हणू शकत नाही की मी सेल डीड करून दिलेलं नाहीये. ओके. ए कॅनॉट लेटर ऑन क्लेम दॅट ही डिड नॉट रिसीव्ह द पेमेंट और दॅट स्टील ही ओन्स द प्रॉपर्टी, असं त्याला म्हणता येणार नाहीये खाली. ओके. सो बघा इथं काय लिहिलंय तिथं लिगल सिग्निफिकन्स याचं काय तर इट एन्श्युअर सर्टन्टी आणि रिलायबिलिटी, किंवा एकदा डीड करून दिलं तर ते फायनल झाले. हेन्स एस्ट्रोपेल बाय रेकॉर्ड आणि एस्ट्रोपेल बाय डीड दोन कन्सेप्ट आहेत. एस्ट्रोपेल बाय रेकॉर्ड मध्ये ऑलरेडी एक ज्युडिशियल डिसिजन झालेला आहे आणि एस्ट्रोपेल बाय डीड मध्ये तुम्ही एक कागद करून दिलेला आणि त्या कागदानं तुम्ही एखादा फॅक्ट ऍग्री केले नंतर डिनाय करू शकत नाही. सो बाय द वे एस्ट्रोपेल ही कन्सेप्ट तुमची काय होतं सांगा तर एंड होते. 121, 122 आणि 123 हे एस्ट्रोपेलच्या कन्सेप्ट आपण काय केलेले आहेत सांगा तर डिस्कस केलेले आहेत. आणि हा तुमचा 5वा युनिट पण इथे एंड होतोय. बर्डन ऑफ प्रूफ पण बघितलं आणि एस्ट्रोपेल पण आपण काय केलेलं सांगा तर डिस्कस केलेलं आहे. ओके. काय शंका आहे काय बघा, लक्षात आलं काय?